श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथील मेहुण्याच्या 3 वर्षीय बालकाचा खून करून मृतदेह गारज शिवारात फेकून दिल्याचे पोलीस तपासात आढळून आले। श्रीरामपूर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीने नशेत मृतदेह फेकल्याने त्याला नेमके ठिकाण सांगता येत नसल्याने मागील 8 दिवसापासून शूर पोलीस बालकाच्या मृतदेहाचा कसोशीने शोध घेत होते। पत्नी नांदायला येत नसल्याने मेहुण्याच्या 3 वर्षीय मुलाचा गळा दाबून खून केल्याची घटना गारज परिसरात उघडकीस आली आहे। स्नेहदीप उर्फ पिल्या अभिजित त्रिभुवन वय 3 वर्षे असे खून झालेल्या बालकाचे नाव असून त्याचे चाते मामा असलेल्या राहुल पोपट बोधक याने त्याचे नायगाव येथून घरासमोरून उचलून त्याचा गळा दाबून निर्दयपणे खून करून मृतदेह गारज पासून 1.5 किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला असलेल्या गट नंबर 67 मध्ये मक्याच्या शेतात अंधारात फेकून दिला होता। ही घटना 8 दिवसांपूर्वी घडली होती। बालकाची आई सुष्मिता अभिजित त्रिभुवन यांनी श्रीरामपूर ग्रामीण पोलिसात आरोपी राहुल बोधक याच्या विरोधात अपहरणाची तक्रार दाखल केली होती। त्यानुसार श्रीरामपूर ग्रामीण पोलिसांनी आरोपी राहुल बोधक याला ताब्यात घेत चौकशी केली असता आरोपी दारूच्या नशेत तर असताना शूर बंगला परिसरात स्नेहदीप याचा खून करून मृतदेह मक्याच्या शेतात फेकून दिल्याचं सांगितलं होतं। त्यानुसार श्रीरामपूर पोलीस शूर पोलिसांच्या मदतीने शूर बंगला परिसरासह भटाणा साकेगाव शिवारातील रस्त्यालगत असलेले सर्व मक्याचे शेत पालथे घालत शोध मोहीम राबवली होती। मात्र बालकाचा मृतदेह सापडला नाही। 13 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास गारज शिवारातील शेतकरी कचरू तुपे यांना त्यांच्या शेतात दुर्गंधी आल्याने त्यांनी पाहिले असता मक्याच्या शेतात बालकाचा मृतदेह असल्याची माहिती शेतकऱ्याने शूर पोलिसांना दिली। त्यानुसार शूर पोलिसांनी घटनास्थळी जात पाहणी केली असता तो मृतदेह 3 वर्षीय श्रीरामपूर तालुक्यातील स्नेहदीप त्रिभुवन याचाच असल्याचं स्पष्ट झालं। आरोपी श्रीरामपूर ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात असून ही कारवाई शूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव रणखांब यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह केली आहे। संजय पगारे, MCN न्यूज, शूर।